एक महत्त्वाची घडामोड आहे। भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे आम्हाला चिंता असल्याचं चीनचं म्हणणं आहे। भारत आणि पाकिस्तान यांनी शांतता राखावी असं आवाहन चीननं केलेलं आहे। तर समुद्रामध्ये मासेमारीसाठी जाऊ नका, प्रशासनानं मच्छीमारांना या सूचना केल्या आहेत। समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नका अशा सूचना मच्छीमारांना करण्यात आल्या। तर भारताची एअर डिफेन्स सिस्टीम अभेद्य आहे असं वायुसेनेकडनं सांगण्यात आलेलं आहे। पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेची प्रतिक्रिया। तर भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानकडून इतर देशांकडे आता भीक मागण्यास सुरुवात झाली आहे। जगातील अनेक देशांकडे पाकिस्ताननं कर्ज मागितलंय। पाकिस्तान फार काळ युद्ध करू शकत नाही किंवा अशा प्रकारचे हल्ले करू शकत नाही। पाकिस्तानची आर्थिक स्थिती अत्यंत खराब आहे आणि अशा वेळेला पाकिस्तानचा शेअर मार्केट देखील कोसळलेला आहे। जगातल्या अनेक देशांकडे त्यानंतर आता पाकिस्ताननं कर्ज मागितलंय आणि ते देखील युद्ध करण्यासाठी। काश्मीरच्या बारामुल्ला परिसरात पाककडून गोळीबार सुरू आहे आणि यात बारामुल्ला परिसरात मोठं नुकसान झालेलं आहे। भारतीय लष्कराकडून पाकला इथे सडेतोड उत्तर देखील दिलं जात आहे। भारतीय लष्कराकडनं पाकच्या चौक्या सध्या निशाण्यावर आहेत। पंजाबचे 10 मंत्री बॉर्डरवरील जिल्ह्यांचा आता दौरा करणार आहेत। आताची मोठी बातमी, पंजाबचे 10 मंत्री बॉर्डरवरच्या जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत। पंजाबच्या अनेक शहरांना ड्रोन आणि मिसाईल हल्ल्यानं टार्गेट करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न हाणून पाडला, मात्र तुर्तास तरीही खबरदारी म्हणून सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडेकोट करण्यात आली। तर पाकिस्तानच्या पंजाबमध्ये 5 ड्रोननं हल्ला करण्यात आलेला आहे। पाकच्या पंजाब प्रांतातील ओकारा कॅन्ट परिसरामध्ये हे हल्ले करण्यात आलेले आहेत। आज सकाळपासून 5 ड्रोननी हल्ला करण्यात आलाय। पाकिस्तानच्या मुझफ्फराबादच्या लष्करी तळांवर भारताकडनं लक्ष करण्यात आलेलं आहे। तर ड्रोन हल्ला मुझफ्फराबादमध्ये भारताकडून करण्यात आलेला आहे। मुझफ्फराबादमधल्या हल्ल्याच्या वेळेची काही दृश्य आहेत। पाकिस्तानचा लष्करी तळ मुझफ्फराबादमध्ये टार्गेट करण्यात आला। पाकिस्तानच्या मुझफ्फराबादच्या लष्करी तळावर भारताकडनं लक्ष करण्यात आलेलं आहे। मुझफ्फराबादमध्ये भारताकडून ड्रोननं हल्ला करण्यात आला। पाकिस्तानचे लष्करी तळ उद्ध्वस्त करण्यात आलेले आहे। मुझफ्फराबाद या ठिकाणचे याआधी दहशतवादी तळांवर कारवाई करण्यात आली होती आणि त्यानंतर आता इथले लष्करी तळ हे उद्ध्वस्त करण्यात आले। तर लाहोर असेल, इस्लामाबाद असेल, कराची असेल या अनेक भागांमध्ये भारतानं हल्ले केलेले आहेत। प्रत्युत्तरादाखल केलेले हे हल्ले आता मुझफ्फराबादच्या लष्करी तळांना भारतानं लक्ष्य केलेलं आहे। भारताकडून ड्रोन हल्ला करण्यात आलेला आहे। मुझफ्फराबादमधल्या या हल्ल्यात पाकिस्तानच्या लष्करी तळाचं मोठं नुकसान झालेलं आहे, तळ उद्ध्वस्त झालेलं आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। पटियाला शहरामध्ये सायरन वाजवण्यास आता सुरुवात झाली आहे। पटियाला शहरामध्ये सायरन वाजवले जात आहेत। पंजाबचा जो भाग आहे त्या सगळ्याच ठिकाणी अमृतसर पासून ते पटियाला पासून आणखी पुढे हे सगळे सायरन वाजवले जात आहेत। या ठिकाणी पाकिस्तानकडनं ड्रोननं हल्ल्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यामुळे आता पटियाला शहरामध्ये सायरन वाजवण्यास सुरुवात झाली आहे।